राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। नमस्कार मित्रांनो, राज्यातील नागरिकांसाठी आज दिवसभरातल्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। मित्रांनो, बातमीपत्रामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली असून व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। शाळेतला पोषण आहार किती पोषक, तपासणी होणार, खर्चाचाही हिशोब घेतला जाणार असून सुमारे 2333 शाळा जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील 222 शाळांचे आता सोशल ऑडिट नंतर अहवाल सादर करावा लागणार आहे। कांद्याच्या पिकात गांजाची शेती, 84,000 रुपयांचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त। लाभार्थ्यांना वाळू आणि तक्रारदारांना सन्मान मिळेना, वसमत तहसीलचा अजब कारभार, शासनाची मदत पण लाभार्थ्यांच्या पदरीच निराशा। पदवीधाऱ्यांची फौज पण नोकरी मिळणार, 40% तरुण बेरोजगार, अजीम प्रेमजी विद्यापीठाचा धक्कादायक अहवाल। कापूस शेतकऱ्यांना दिलासा, 1718 कोटींची तरतूद, MSP खाली दर गेला तरी आर्थिक झळ बसणार नाही। राज्यात महागाईचा तडका, गृहिणींचे कोलमडले बजेट, गॅससोबत आता तेलाचाही भडका उठतोय। प्रति किलो मागे 10 ते 15 रुपयांनी वाढल्या किमती, सर्वसामान्यांच्या खिशाला लागतंय कात्री, आयात शुल्क वाढल्याचा पडला थेट परिणाम। नागपूरच्या सावनेरात सालगड्यांची वानवा, सालगड्यांना वाढवले मजुरीचे दर, आसमानी संकटानंतर सुलतानी मजुरीचा फटका बसतोय। 7/12 फेरफार घोटाळा उघड, सुमारे 1.5 लाख शेतकरी बाधित झालेले असून कलम 155चा गैरवापर झाला, सरकारची कबुली। अकोला जिल्ह्यात नाफेड हरभरा खरेदीमध्ये तफावत आढळून येत असून शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। अकोल्यात कमी मर्यादा तर इतर जिल्ह्यांना जास्त कोटा मिळतोय। कापूस खरेदी मुदतवाढीचीही केली जात आहे मागणी। तेल दरवाढीची आग, इराण, इस्रायल, अमेरिके युद्धाच्या दरम्यान 30 दिवसांमध्ये गगनाला भिडल्या कच्च्या तेलाच्या किमती, धोकादायक जलमार्ग बनला ट्रम्प यांच्या गळ्याचा फास। तर या होत्या मित्रांनो आज दिवसभरातल्या शेतकऱ्यांसाठी झटपट आणि ठळक बातम्या। भेटूया मग नवीन बातमीपत्रासोबत, तोपर्यंत नमस्कार।